नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आप्पे। हे बघा, मी रात्रभर तांदूळ आणि उडदाची डाळ भिजण्यासाठी ठेवलेली होती। याचं प्रमाण 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ। आता आपण याला एकदम बारीक वाटून घेऊया। हे बघा, आपलं डाळ आणि तांदूळ पूर्णपणे वाटून तयार आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, थोडासा ओवा। तुम्ही ओवा नाही घातला तरी पण चालेल। आता आपण याला 7 ते 8 तासासाठी भिजण्यासाठी ठेवूयात। हे बघा, आपलं पीठ 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं। एकदम छान फुगलेलं आहे। हे बघा, बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो, 2 हिरवी मिरची। तुम्ही लहान लेकरांसाठी बनवत असेल तर हिरवी मिरची स्किप करू शकता। थोडंसं मीठ आपण अगोदर पण टाकलेलं होतं। गॅस चालू केलेला आहे, आप्पे पात्र ठेवून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात। आता आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवूयात। हे बघा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। एक बाजू आपली व्यवस्थित स्टीम झालेली आहे। आता आपण पलटी करून घेऊया। परत आपण वरतून थोडंसं तेल घालून घेऊयात। परत 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात। हे बघा, आपले आप्पे तयार झालेले आहेत। आता आपण चटणी बनवून घेऊयात। हे बघा, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, थोडेसे जिरे, लसूण, हिरवी मिरची, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, कोथिंबीर। आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊयात। हे बघा, मी थोडंसं पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे। आता आपण
फुटाणे घालून घेऊया। परत आपण याला वाटून घेऊया। हे बघा आपली चटणी तयार आहे। आता आपण त्याच्यासाठी एक तडका तयार करूया। गॅस चालू केलेला आहे। तेल, मोहरी, गॅस बंद केलेला आहे। जिरे, कढीपत्ता, हिंग, एक लाल मिरची, तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता। हे बघा आपले गरमागरम आप्पे चटणी तयार आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्यू।